माझ्या विषयाचं नाव आहे जर शिवाजी महाराज असते तर. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी कर्नाटकमध्ये एका खंडाळे नावाच्या सरदारचा हत्ती उधळला होता. त्या हत्ती शांत करण्यास 2 तुकड्या तयार केल्या. पहिली जाधवांची तर दुसरी भोसल्याची. जाधवांच्या तुकडीचं नेतृत्व दत्ताजीराजे जाधव म्हणजे जिजाऊ मासाहेबांचे बंधू हे करत होते, तर भोसल्याच्या तुकडीचे नेतृत्व संभाजी भोसले म्हणजे जिजाऊ मासाहेबांचे दीर हे करत होते. अहो, हत्ती राहिला बाजूलाच, दोन्ही पथकांमध्ये भांडणं झाली. संभाजी भोसलेंनी दत्ताजीवरती वार केला, दत्ताजी मारला गेला. पुढे लखुजी जाधव आले, त्यांनी संभाजीवरती वार केला, संभाजी मारला गेला. ही बातमी शहाजी राजांस कळताच ते पुढे आले. लखुजी जाधव आणि जावयांमध्ये युद्ध झालं. युद्ध थांबलं. जाधवांची माणसं दत्ताजीचा प्रेत घेऊन गेली, भोसल्यांची माणसं संभाजीचा प्रेत घेऊन गेली. जाधवांची माणसं रडत होती दत्ताजी गेले म्हणून, तर भोसल्यांची माणसं रडत होती संभाजी गेले म्हणून. पण जिजाऊ मासाहेबांनी रडायचं तरी कोणासाठी? एकीकडे दीर गेले म्हणून तर दुसरीकडे भाऊ मेले म्हणून. जिजाऊ मासाहेब रडत होत्या ते या नादान महाराष्ट्रासाठी. अहो, त्यांना वाटलं आपलीच माणसं तर आपल्याच माणसांचा जीव घेत आहेत, आपलीच माणसं तर आपल्याच माणसांचं रक्त काढत आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आमच्या जिजाऊ मासाहेब शिवाई देवीकडे गेल्या. शिवाई देवीला प्रार्थना केली, हे शिवाई देवी, गोरगरिबांचं राज्य येण्यासाठी, दीनदलितांचं राज्य येण्यासाठी, बहुजनांचं राज्य येण्यासाठी, मराठ्यांचं राज्य येण्यासाठी मला एक असा पुत्र दे. दगडालाही पाझर फुटला, वाराही शांत झाला आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवरती शिवबांचा जन्म झाला. पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजींना झाला. सनई चौघडे वाजू लागले. अरे, पण शिवबांच्या जन्मापूर्वी नक्की काय परिस्थिती होती? तर 5 सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावर थरा नाचत होती. मंदिराच्या मंदिरं लुटली जात होती. आया बहिणीची इज्जत सुरक्षित नव्हती. अरे, लुटला जाईल म्हणून पोटची पोरं तर सोडाच, पण धान्याच्या बियांना आणि गवताच्या काड्यांना उगवायची भीती वाटत होती. आणि अशा अवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. और जनता म्हणायला लागली, किसी के पेट में से बाप पैदा होता था, तो किसी के पेट में से सांप पैदा होता था, तो किसी के पेट में से पाप पैदा होता था. मगर जिजाऊ ऐसी मां क्या है जिसके पेट में से बापों का बाप शिवबा गया हुआ था. मग काय परिवर्तन केले बापांच्या बापानं? बाळ शिवबा दरबारामध्ये इकडून तिकडून खेळायचे, बाळ शिवबा दरबारामध्ये इकडून तिकडून फिरायचे. एक दिवस काही सरदार बायांचा नाच पाहत बसलेले असतात. बाळ शिवांना कळत नाही समोर काय चाललंय. ते देखील पडद्या बघून बायांचा नाच पाहतात. पण एक दासी जाऊन हळूच जाऊन जिजाऊ मासाहेबांना सांगते, महासाहेब, आपली बाळराजी ना बायांचा चोरून नाच पाहतायत. हे ऐकल्यावर मासाहेबांना खूप राग येतो. त्या मुठ्या वळतात आणि रागाने शिवबांजवळ जातात. शिवबांना सांगतात, शिवबा, महाराष्ट्रात तुम्हाला बाया नाचवणारा शिवबा व्हायचं नाही, तर महाराष्ट्रात तुम्हाला बाया वाचवणारा शिवबा व्हायचा आहे. हा परिवर्तन आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये, हा इतिहास आहे. आणि विचार करा, त्यानंतर शिवाजी महाराजांनी कोणत्याही परिस्थितीकडे वाईट नजरेने पाहिलं नाही आणि कधी पाहणारही नाही. आणि जेव्हा आणि कोणी जर बघितलं ना तर त्यांचा हात पाय कलम करण्याची शिक्षा महाराजांनी दिली होती. आणि आज जर शिवाजी महाराज असते ना तर नक्कीच श्रद्धाचे जे 35 तुकडे झाले ते झाले नसते, महिलांवर एवढे अत्याचार झाले नसते. आणि भ्रष्टाचार संबंधी जर सांगायला झालं तर विचार करा ना, अहो, शिवाजी महाराजांच्या काळात एका रुपयाचाही भ्रष्टाचार झाला नाही. अहो, विचार करा, शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेले गड किल्ले अजून जशीच्या तसे ताटमाने उभे दिसतात आणि आपण आता बांधलेले लगेच ढासळतात. मग नक्की याचं कारण काय? मग मनात प्रश्न येतो, महाराजांनी नक्की असं कोणतं मिश्रण वापरलं होतं की 350 वर्ष उलटून नाही त्यांचे किल्ले जसे तसे ताटमाने उभे दिसतात? मला माहित नाही की शिवाजी महाराजांनी कोणतं मिश्रण वापरलं होतं, पण एक नक्की, शिवाजी महाराजांच्या मिश्रण मध्ये इमानदारी होती आणि प्रामाणिकता होती. आणि आज जर महाराज असते ना तर असे पूल ढासळले गेले नसते. आणि शिवाजी महाराजांचा इतिहास व्यसनांचा इतिहास नाही, तर शिवाजी महाराजांचा इतिहास विलक्षण बुद्धिमत्तेचा इतिहास आहे. जाता जाता एवढंच सांगते, महाराजांना गाडीवरच्या काचावर पाहिलं, महाराजांना चौकातल्या पुतळ्यात पाहिलं, महाराजांना पुस्तकाच्या पानावर पाहिलं, पण महाराजांचे विचार आत्मसात करायचं तेवढं राहून गेलं.